हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी खिडकीतून छान असं ऊन आलेलं होतं. तर पुदिना खूप छान असा फुटून आलेला दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये काही पानं खराब झालेली होती तर तेच मी काढत होते. आणि तुळशीची सुद्धा झाडं त्याच्यामध्ये आलेली आहेत. झेंडूची काय असं येतील असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये, कारण झेंडूचं कुठंच झाड तिथं आलेलं दिसत नाही. तुळशीच्याच बिया त्याच्यामध्ये सगळ्या उगवून आलेलं दिसतात. तर छान असं ऊन आलेलं होतं. आंघोळ वगैरे झाली होती, नाश्ता बनवायचा होता. तर बाकीची कामे मी तोपर्यंत आवरून घेतली आणि नवरात्र उत्सवसुद्धा चालू झालेला आहे. तर सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे, म्हणजे चौथी माळ आहे. आणि घटस्थापना मी इथं काही करत नाही, कारण गावाला आमची आई करते घटस्थापना. त्याच्यामुळं उपवाससुद्धा आई आणि आमच्या जाऊबाई करते. त्याच्यामुळं मी काय म्हणजे केला नाही यावर्षी. म्हणजे करायचं म्हणत होते मी, पण म्हणलं पुढच्या वर्षीपासून करूयात. तर इथं मी सगळं आवरलं. त्याच्यानंतर कपडे वरती जाऊन वाळत घालून आले आणि आज हातानेच धुतले होते. त्याच्यामुळं आणि थोडीशी कपडे असले की मग मी हातानंच धुवून टाकते, नाहीतर मग मशीन लावली की त्याला 1 तास जातो धुवायला. त्याच्यामुळं हातानंच धुवून टाकली. त्याच्यानंतर मग खाली आले आणि आज रात्री मी छोले भिजत घातले होते, तर त्याची भाजी बनवायची होती. श्रीचं आणि उर्वीचं चाललेलं आहे TV बघायचं. त्या दोघांना मी आंघोळ घातली अगोदर. उर्वीला सॅरेलॅक पाजलं आणि नंतर चालू होता माझा स्वयंपाक. तर उर्वीचं बघा TV बघायचं चालू होतं, गाणी लावली होती TVला. आणि आज रविवार असल्यामुळं श्रीला पण सुट्टी आहे. आणि दोघंजण, श्रीला जर सुट्टी असेल ना तर त्या दिवशी दोघांचा खूप गोंधळ असतो, म्हणजे कालवा करतात आणि दमवतात सुद्धा खूप. तर त्या दोघांचं खेळायचं चालू होतं. तोपर्यंत इथं स्वयंपाक बनवायला मी घेतला. अगोदर कणिक मळून ठेवली. आता छोले मी अगोदर शिजवून घेतले होते आणि छोले शिजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत घातले होते. तर चला आता इथं मी कणिक मळून घेते आणि नंतर चपात्या बनवते. अगोदर भाजी बनवून घेते, तोपर्यंत कणिक पण भिजते. तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर भाजी बनवायला घेतली. आता भाजीची रेसिपी मी त्या दिवशी डिटेल्समध्ये त्या दिवशी मी अपलोड केलेलीच आहे. आता काय एवढं म्हणजे क्लिअर दाखवत नाही आहे. तर इथे मी सगळा मसाला आहे तर तो मी भाजून घेतलेला आहे. आणि छोले मसाला त्या दिवशी डीमार्टमधून आणलेला होता, तर तोच मी वापरणार आहे. आणि छोले मसाला टाकल्यानंतर म्हणजे हॉटेलसारखी एकदम चव लागते. तर इथे मी सगळा मसाला भाजून घेतला. मसाला म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट मी बनवून घेतली होती अगोदर, ती भाजून घेतली. त्याच्यानंतर मी जे मसाले आहेत तर ते टाकून घेतले. गरम मसाला, हळद, थोडंसं नमक, त्याच्यानंतर छोले मसाला हे सगळं भाजून घेतलं. आणि आपलं काळं तिखटसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते सगळं भाजून घेतलं. थोडासा मसाला शिजू दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोले टाकले. तर बघा भाजीला कटसुद्धा खूप छान आलाय. उर्वी काय चालू आहे? तर चला आता भाजी बंद करून ठेवते आणि चपात्या बनवून घेते मी. शांत बस ना पिल्लू. श्री काय करतोय? हॅलो नमस्कार. तर स्वयंपाक बनवायचा चालू आहे. तर भाजी पण शिजते. छोलेची भाजी आता शिजत आली आहे, थोडीशी राहिली. आणि पीठ मळून ठेवलंय. आणि आज रविवार असल्यामुळे थोडासा लेट बनवायला घेतलाय स्वयंपाक. आणि रोज लवकर बनवायलाच लागतो, कारण डब्बा पण द्यायचा असतो सकाळी सकाळी. त्याच्यामुळे आणि आज रविवार असल्यामुळं 4च्या नंतर येतात म्हणल्यानंतर म्हणलं थोडासा लेटच बनवायचा स्वयंपाक. सकाळी चहा आणि ब्रेड खाल्ले होते, म्हणलं चला स्वयंपाक बनवूया. आणि आता वाजले आहे दुपारचे 1. श्रीचा आणि उर्वीचं चालू आहे खेळायचं. आणि मी भांडी वगैरे सगळी घासून ठेवलेत आता. तर चला म्हणलं स्वयंपाक बनवून घ्यायचा. आता फक्त चपात्याच राहिलेत बनवायच्या. आणि त्यामध्ये आम्ही रूम पण बघायला चालू केले, दुसरी रूम. तर म्हणलं कुठं म्हणजे असं चांगलं भेटतच नाही, त्याच्यामुळे रूमचा खूप प्रॉब्लेम झालाय. रूम सुद्धा व्यवस्थित भेटत नाहीये. बघितलं तर तिथं जाऊन असं मग वेगळ्याच रूम वाटते. चला बघू कुठे एखादी चांगली असली तर बरंच झालं. त्यानंतर मग पाण्याचा तर काय अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही, त्याच्यामुळे मग चाललंय रूम बघायचं. तर चला बघू, आज एक रूम बघायची होती, बघू आता काय होते. तर चला मी सगळा स्वयंपाक आवरून घेते आता. तर मी व्हिडिओला सुरुवात केली. तर बघा दोघांचं कसं चालू आहे खेळायचं. तर चला मी सगळा स्वयंपाक आवरून घेते आता आणि नंतर तुमच्यासोबत बोल. तर इथं चपात्या बनवून झालेत माझ्या आणि आता हे सगळं स्वच्छ करून घेते. भांडी पहिली अगोदर लावून घेते आणि नंतर दुसरी घासायची आहेत तर ते घासून घेते. तर चला आता ह्या चपात्या थोड्या वेळ अशाच थंड व्हायसाठी ठेवते, कारण अशाच डब्यामध्ये ठेवलं तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं लगेच. त्याच्यामुळं उर्वीचा कसा कालवा चालू आहे.
तर चला आता हे सगळं किचन साफ करून घेते मी. तरी ती मी सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि त्याच्यानंतर पूर्ण किचन साफ केलं. त्याच्यावरचं सगळं सामान मी खाली काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर किचन कट्टा पूर्ण धुवून घेतला मी. कारण आठवड्यातून एखादा तरी दिवस पूर्ण म्हणजे समोरची भिंत वगैरे आहे तर ती मी घासून घेते एखादा दिवस आठवड्यातून. दररोज काही डेली मी हे करत बसत नाही, कारण रोज रोज म्हणजे करायचं म्हणलं तर त्याला काही एवढा जास्त वेळ नसतो. स्वयंपाक आवरून पटकन बाकीची कामंसुद्धा असतात भरपूर त्याच्यामुळं. आणि समोरच्या भिंतीवर ना किती जरी तेलाचे डाग असे म्हणजे भाजी बनवताना उडले ना तर ते लगेच दिसून सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं मग मी जास्त काय त्याला हे करत बसत नाही. तर चला त्याच्यानंतर मी जेवणसुद्धा करायला घेतलं. या तुम्ही सुद्धा जेवण करायला. आणि आजचा मी व्हिडिओ ना आजच शूट केलेला आहे आणि आजच अपलोड करणार आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.